आजची कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. पण ओडिशा राज्यात हा दिवस बाली पौर्णिमा नावाने साजरा केला जातो. आणि यातल्या बालीचा थेट संबंध आहे तो इंडोनेशियातल्या बालीच्या बेटांशी. महाराष्ट्राप्रमाणेच ओडिशाला सुद्धा अतिशय समृद्ध असा सागरी इतिहास लाभलाय. 1,500 वर्षांपूर्वी सुद्धा ओडिशातल्या कलिंगा साम्राज्यातले लोक हे बाली, जावा, सुमात्रा, बोर्निओ आणि इतरत्र सर्व प्रदेशांशी व्यापारी संबंध ठेवून होते आणि हा व्यापार मुख्यतः सागरी मार्गानेच होत असे. यासाठी शिडाच्या होड्यांचा वापर व्हायचा. म्हणूनच कार्तिक महिन्यात भारतीय उपखंडातून साऊथ ईस्ट एशियाच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचा वापर करून ही जहाजं प्रवाही होत असत. या सर्वाचे उल्लेख आपल्याला कालिदासांच्या रघुवंशम या महाकाव्यात सुद्धा आढळतात. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी या प्रवासाला सुरुवात होत असे. म्हणूनच आजही ओडिशातले लोक याच दिवशी महानदीच्या किनारी किंवा इतर पाणवठ्याच्या ठिकाणी जमून कागदी होड्या प्रवाही करतात आणि एक पूजा करतात. या दिवसाला ओडिशात बोईता बंडाना असं म्हटलं जातं आणि यातूनच पूर्वजांची आठवण केली जाते. भारताच्या आजच्या फॉरेन पॉलिसीमध्ये साऊथ ईस्ट एशियाचं महत्त्व वाढतच आहे. पण म्हणूनच अशाच दिवशी आपल्या इतिहासाचा मागोवा घेणं सुद्धा गरजेचं आहे.